सुप्रभात मुलांनो. मी प्रसन्न असले पाहिजे, स्वस्थ असले पाहिजे, आनंदी असले पाहिजे. तुमचा आनंद, तुमचं सुख हेच आमचं समाधान आहे. तुमच्या आनंदात आम्ही सर्व शिक्षक सहभागी आहोत. तुमच्या यशामध्ये आम्हाला आनंदच आहे. परीक्षेच्या व्यस्ततेमुळे आपण मातृभाषा दिनाचे कार्यक्रम स्टेजवर आयोजित केले नाहीत. 21 फेब्रुवारीपासून ते 27 फेब्रुवारीपर्यंत आपण मातृभाषा दिन, आंतरराष्ट्रीय भाषा दिन साजरा केला. त्यानिमित्तानं विविध स्पर्धांचं लेखी स्वरूपात आयोजन करण्यात आलं. मग ते कविता लेखन असो, निबंध लेखन असो, कविता गायन असो, कथा लेखन असो, अनेक स्पर्धा यामध्ये घेण्यात आल्या. फक्त 6वीपासून ते 9वीपर्यंत, कारण 10वी आणि 12वीच्या बोर्ड क्लासेस असल्यामुळं आपण त्यांना वगळण्यात आलं होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आणि मातृभाषेसाठी आपण वेळ दिलाच पाहिजे. कारण मायबोली ही अंतःकरणापर्यंत जाऊन पोचते. मायबोलीतून शिक्षण असावं असं अनेक तज्ज्ञांनी सांगितलं. मग ते पदवी शिक्षण असो किंवा बालवाडीतून शिक्षण असावं, मातृभाषेतून असावं. कारण मातेची भाषा आपल्याला लवकर समजते. माता भेटायला आली नाही, आई आलीच नाही पालक दिनाला, बघा आपलं अंतःकरण तळमळतं. आपण सुट्टीला घरी गेलो, आई गावाला निघून गेली, आपल्याला घरात करमत नाही, आपण कासावीस होऊन जातो. आईचे मधुर बोल, गोड बोल हे ऐकण्यासाठी आपण नेहमीच आतुर असतो. आई माझा गुरु, आई कल्पतरू, आई सौख्याची सागरू, आई माझी, असं साने गुरुजी म्हणून गेले. खरंच. आणि या आईची जी भाषा आहे, ती भाषा सगळ्या जगाचं प्रेम एका बाजूला आणि आईचं प्रेम एका बाजूला. तरी आईची माया, आईची ओढ, आईची आपला बालकाविषयी असणारी आस्था ही महत्तम आहे. त्याचं महत्व कोणी नाकारू शकत नाहीये. परंतु आजकाल मातृभाषा, मराठी भाषेतून बोलणं काही ना लाजिरवाणे वाटतंय. आणि मराठी भाषेत काय झालंय, अनेक शब्दांची सरमिसळ झाली आहे. पेन, टेबल, चेअर, डेस्क हे शब्द मराठी इतके रुळले की ती मराठीत होऊन गेली. आपल्याला स्कॉलरशिप शब्द माहिती आहे, पण शिष्यवृत्ती शब्द आपल्याला माहीत नाही. अनेक शब्द आहे, अंडरलाईन करा. आपण म्हणतो नेहमी अधोरेखित करा, असं आपण म्हणत नाही. कारण का आपण असे इंग्रजीमय व्हायला लागलो आहे. परकीयांचा प्रभाव आपल्यावर पडला आहे. संस्कार 150-200 वर्षाचं इंग्रजांचं राज्य होतं आणि त्याचा प्रभाव आपल्याला दिसून येतोय त्याचा. परंतु तरी पण आपण मातृभाषा जगवली पाहिजे, मातृभाषा समृद्ध केली पाहिजे, सामर्थ्यवान केली पाहिजे, मातृभाषेला चांगले दिवस आणले पाहिजे. म्हणून जेवढं आपल्याला मातृभाषेतून मातृभाषा टिकवायची असेल तर मातृभाषेसाठी वेळ दिला पाहिजे, मातृभाषेतून बोललं पाहिजे, मातृभाषेतून लिहिलं पाहिजे, मातृभाषेतून काव्य केलं पाहिजे. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सटिळा, हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. गावागावातून, घराघरातून, दऱ्याखोऱ्यातून मराठी भाषा ही टिकवली पाहिजे, मातृभाषेला चांगले दिवस आणले पाहिजे. म्हणून आपल्या विद्यालयाच्या वतीनं, समितीच्या वतीनं आपण नेहमी या स्पर्धा घेतोच आहोत. साहेबांनी, प्राचार्य साहेब, उपप्राचार्य साहेबांनी मला सांगितलं, सर मुलांना बक्षिसं द्या, बक्षिसं वाटा, मुलांना प्रोत्साहित करा, प्रेरणा द्या, बक्षिसांचा पाऊस पडा. परंतु दुर्दैव सांगायचं असं, आमचे शिक्षक बंधू पण आहे या ठिकाणी,
की विद्यार्थ्यांचा सहभाग फार कमी आहे. म्हणजे मुलांचा सहभाग फार कमी आहे, मुलींचा सहभाग फार जास्त दिसतो. आता प्राईज डिस्ट्रीब्युशन करताना सुद्धा तुमच्या लक्षात येईल, ज्यांना प्राईज मिळेल बाळांनो त्यांनी स्टेजवरच थांबायचं आहे, म्हणजे तुमच्या समेत फोटो पण घेता येईल. निबंध स्पर्धेमध्ये वरिष्ठ गटामध्ये 8वी आणि प्रथम क्रमांक संध्या पाडवी इयत्ता 9वी. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे बघा, टाळ्या वाजल्या पाहिजे बघा. तृतीय क्रमांक कृतिका जाधव 9वी. तृतीय क्रमांक चैतन्य पवार इयत्ता 8वी. चला चला लवकर फळ द्यायचं आहे. उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं तेजश्री निकम इयत्ता 8वी ब. तेजश्री निकम. सहावी आणि 7वी कनिष्ठ गट प्रथम क्रमांक कल्पेश वसावे 7वी ब. द्वितीय क्रमांक अंकिता पानपाटील. तृतीय क्रमांक प्रियंका पाडवी. लवकर यायचं आहे. उत्तेजनार्थ पारितोषिक विराट देवकर. पल्लवी साळवे इयत्ता 8वी. कविता लेखन पल्लवी. कविता लेखन स्पर्धा टाळ्या वाजल्या पाहिजे. प्रणिता सेंटे इयत्ता 9वी. लवकर तेजस्विनी पावरा. द्वितीय क्रमांक तेजस्विनी पावरा. तृतीय क्रमांक तुषार वळवी. तृतीय क्रमांक. उत्तेजनार्थ पारितोषिक आहे कविता लेखनामध्ये वसुंधरा मोरे इयत्ता 9वी. कनिष्ठ गटामध्ये कविता लेखन केतन वळवी इयत्ता 7वी केतन. द्वितीय क्रमांक आहे रुचिता पावरा. फळ द्यायचं आहे. तृतीय क्रमांक प्रज्ञेश आखडमल. 7वी प्रज्ञेश आखडमल. उत्तेजनार्थ पारितोषिक गीतांजली वसावे. सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे अशी मी इच्छा व्यक्त करतो. सर प्लीज. हा जो प्रोग्राम व्हायला पाहिजे होता सरांनी सांगितल्याप्रमाणे की आपण विसरतच चाललो मराठी आणि खरोखरच विसरत चाललो. आपणही उच्चारणातही बरंच चुकतो आणि ते करेक्ट करणारं कोणी नसतं म्हणून पुन्हा चुकतच जातो. तर चुकणं तर समजा स्वाभाविक मानलं तर ज्याच्या लक्षात येतं त्यानं करेक्ट पण करायला पाहिजे. उदाहरणार्थ इथं सभेमध्ये म्हटलं मगाशी की भारतला भारत म्हणतो, विद्यालयाला विद्यालय,
की हे असे प्रोनाऊन्सिएशन जे आहे ते वेळीच जर करेक्ट केले तर ते दुरुस्त होऊ शकतात, पण आपण त्यात लक्षच घालत नाही. सरांनी एक उदाहरण दिलं एका शब्दाचं, स्कॉलरशिप, शिष्यवृत्ती. खरोखरच शिष्यवृत्ती किंवा एखादा मराठी शब्द शोधायला आपल्याला आता कठीण जात आहे. तर मराठी आपलं मूळ आहे, त्याच्यामुळे हे मुळाला विसरणं म्हणजे परवडण्याजोगं नाही आहे. मुळाला जर विसरलं तर वर तुम्हाला न्यूट्रिशन मिळणार नाही आणि ते झाड जगणार पण नाही. त्याकरता मराठीचा संगोपन चांगल्या रीतीत होणे आवश्यक आहे. धन्यवाद. यशस्वी स्पर्धकांचं अभिनंदन, स्वागत. साहेबांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी बक्षीस वितरण करण्यास सांगितलं. त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्राचार्य उपाचार्यांचे मी आभार मानतो, धन्यवाद देतो.